मिळतोय. स्ट्राईकला असेल फलंदाज विनीत, नॉन स्ट्राईकला आकाश. मॅच ऑन होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन येत आहेत, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतायत फैजल समोरच्या एंड करून. आता मात्र खराब लाईन पाहायला मिळते. आपण रनअप पाहतोय, 4 ते 6 पावलांचा रनअप पाहतोय फैजल याचा. चांगला वेग पाहतोय मात्र खराब लाईन पाहतोय. पहिला चेंडू यशांच्या हाती, भाईचा चेंडू संघाचं खातं खोलत आहे, शीगणेशा खोलत आहे, स्कोर बोर्ड ओपन केलं जाते. धावफलक 1 धाव. पुन्हा एकदा खराब आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेल नक्कीच गोलंदाजी चांगली आहे फैजलची. अँगल क्रिएट करणारे चेंडू टाकतोय. इथे कुठेतरी टप्पा जो आहे हा मात्र त्याला व्यवस्थित सापडत नाहीये. नक्कीच लेंथ थोडंसं भरकटली जाते, मात्र चांगला अँगल आपल्याला क्रिएट केला जातोय फैजल याच्या मार्फत. पुन्हा एकदा पहिला चेंडू आता मात्र बॅट चेंज लागते आणि फॉलो थ्रू मध्ये यशस्वीरित्या चेंडू अडवत आहे. मात्र क्रीजमध्ये असल्या कारणानं कोणतेही ट्राय करत नाहीये यष्ट्यांवर चेंडू आदळण्याचा. यस, त्याच कारणास्तव आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते. आपण ह्या चेंडूबद्दल बोलायचं तर काय घडतंय नक्कीच. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅटची एज लागते, टॅप केला जातोय आणि त्याच कारणानं फॉलो थ्रू मध्ये चेंडू सुद्धा अडवला जातोय. फैजल याचा चेंडू पहिला, धावफलक स्कोरबोर्ड 2 धावा. येस सर. 18 चेंडूंचा खेळ. प्रत्येक संघ हाच विचार करा की धावा आम्हाला बनवायचे आहेत. ऑफ साईडला खेळायचं होतं, बॅटची एज लागून चेंडू जातो थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. गलीचा फिल्डर तो चेंडूला उचलतो. इथे कॉलिंग नव्हतं, संधी होती, रन आउट करण्याची संधी होती. ती संधी मात्र यष्टीरक्षकानं गमावलंय. नक्कीच कॉलिंग नव्हती, 2 धावाचा प्रयत्न केला. रन इन द बिटवीन चांगली असताना खराब कलेक्शन आपल्याला विकेट किपरकडून पाहतोय. त्याच कारणास्तव जीवनदान मिळते, ते म्हणजे फलंदाज विनीत याला. 2 धावाचा प्रयत्न केला आणि धावचित होणार हे कळालं, धाव सोडली होती, मात्र यशस्वीने साथ दिली आणि त्याच कारण 2 धाव कंप्लीट होत आहेत. फैजलचा पुन्हा एकदा तिसरा चेंडू विनीतसाठी. आता मात्र बॅटची लागते, नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न. याच इज गॉन. विकेटचा प्रयत्न बडी मितली चाल में. विनीत बॅक टू द डग आउट. याच 4 धावायच्या धावफलकानंतर धाव गडी बाद. 3 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. येस सर. 4-4-1 अचोले स्पोर्ट्स वर्सेस चॅलेंजर सुमित. या दोन्ही टीम कॅप्टन रेडी द्यायचं आहे. विनीत त्या ठिकाणी बाद होतोय. 3 चेंडूचा सामना केला, 2 धावा विनीतनं बनवल्या. फटका बघा कशा प्रकारे या ठिकाणी फसला गेला. ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न होता, मात्र बॅटची एज, फटका फसला गेला आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. धावा संख्या झाली ती म्हणजे 4. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मराठा वॉरियर्स अंधेरी वर्सेस निनाद स्पोर्ट्स विक्रोली या 2 संघांच्या दरम्यान आपण सामना पाहतो. आजच्या दिवसातील मला वाटतं हा 7वा सामना आहे, माफ करा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फैजल बोलून ट्रॅकवर पुन्हा एकदा. येस, आता मात्र बॅटचे लागून जाते. स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल धाव येते. धावफलक 1 नाही पुढे सकते जाऊन बसते. एकंदरीत 5 या आकड्यावर 4 चेंडू रुकून झाले. 5 धावा 1 गडी बाद. इक्की दुक्की से बात तो बनी की नाही. दिल्ली काफी दूर आहे. चांगला टार्गेट सेट करायची गरज असेल. 18 चेंडूचा खेळ असेल. आता मात्र 4 चेंडू 5 धावा. अजूनही उर्वरित 14 चेंडूचा खेळ असेल. काय सांगतील सर? नक्की ज्याप्रमाणे आपण म्हटलं की एके दुःखी के काम नाही, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज, बॅटला स्पर्श करून चेंडू नक्कीच निघून जातो. ऑन साईडला 1 धाव मिळेल. सुशांत, ज्याप्रमाणे आपण म्हटलं की एके दुःखी से काम चलने वाला नाही आहे, दिल्ली अभी भी दूर आहे. तुमच्या डोक्यात एक मोठा टार्गेट सेट करायचं असेल ना, तर इथून तुम्हाला आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. किंवा तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक असेल आणि तुम्ही 40 पर्यंत खेळेल, तुमचा संवाद असेल, तर सिंगल डबलचा खेळ देखील खूप महत्त्वपूर्ण असेल. नक्कीच सर. आता मात्र बॅटला शेवटच्या क्षणी बॉलला बॅट लावतायत, त्याच कसं 1 धाव मिळेल. नक्कीच पुन्हा एकदा सिंगल येते. धावफलक जाऊन बसते. एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 1 गडी बाद. आपण फैजलचं नक्कीच कौतुक करूया. पहिले 2 चेंडू वाईड हाताळले. तुम्ही नक्कीच सर एक चांगला आपल्याला त्याचा गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो. तुम्ही पहिल्या चेंडूपासून त्याला कौतुक करतात की त्याचा अँगल क्रिएट होतोय. अँगल क्रिएट झाला, मात्र त्याची दिशा बिघडली. त्यानंतर त्यांनी लाईनमध्ये कंट्रोल केला आणि त्याच कारण आपण शेवटच्या क्षणी पाहतोय फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. कोणती मोठा फटका येत नाही आहे आणि 1 गडी बाद करण्यात प्राप्त होत आहे. आपण नेक्स्ट इन्व्हाइट करतोय, आमंत्रित करतोय स्पर्श 4-4 आचोळे संघ तसेच चॅलेंजर सुमित 11 नालासोपारा संघ. दोन्ही कर्णधार रेडी व्हायचे. समालोचक कक्षामध्ये आपण नाणेफेक करायचे. प्लीज कॉल देतोय स्पर्श 4-4 आचोळे आणि चॅलेंजर सुमित 11 नालासोपारा. चला, दोन्ही कॅप्टन रेडी राहा. फैजल, मी म्हटलं होतं की चांगला अँगल क्युरेट करतोय हा गोलंदाज. कुठेतरी टप्पा जो आहे हा
खूप महत्त्वाचा आहे. ऑफस्टम्पला जो टप्पा यूज केला गेला त्यातून मात्र चेंडू थोडासा बाहेर वळण घेत राहिला आणि एक चांगली लाईन त्यानंतर मात्र पाहायला मिळाली फैजल यांची. धावा 7 झाल्यात. बॉलर्स नेम्स प्लीज. बॉलर्स नेम्स पंच भरतील. मग इथे तुम्ही गोलंदाजाची नावं सांगा, अन्यथा मात्र त्या गोलंदाजाचं नाव आम्हाला इथे ठरवावं लागेल की काय द्यायचं आहे ते. त्याशिवाय त्यापेक्षा सर आपण ना एक एक्स्ट्रा प्लेयरच मागवतो. मी विनंती करतो प्लीज मॅच स्टार्ट व्हायच्या आधी आपण एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. ओमकार आलाय. अच्छा आलेले आहेत. त्यांनी नाव सांगितलं होतं ओमकार. जो बॉलिंग ट्रॅकवर ओमकार. ओमकारचा पुन्हा एकदा पहिला चेंडू नक्कीच उडवलाय. काय घडतंय क्षेत्ररक्षक झेल खाली. याच इज गॉन. सुंदर झेल पाहायला मिळतंय. विकेटचं पतन बडी मध्ये झाल में. हर्षद बॅक टू द पॅव्हलियन. येस इट्स गॉन. विकेटचं पतन. 8 धावा 2 गडी बाद. पहिल्या चेंडूवर वाईट, त्यानंतर विकेटचं पतन. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम निनाद स्पोर्ट विक्रोळी यांच्याकडून. न्यू बॅटर मध्ये ओमकार. न्यू बॅटर ओमकार. ओमकार वर्सेस ओमकार अशी आपण लढत पाहतोय. बॉलर नेम ओमकार, बॅट्समॅन सुद्धा ओमकार. आता मात्र काय घडतंय आपण कोणताही मोठा फटका पाहत नाहीये. मराठा वॉरियर्स अंधेरी संघाकडून आपण पाहतोय सुरुवातच चांगली होती, त्यानंतर मात्र फटकेबाजी होत नाहीये. 3 ओव्हरचा सामना असेल. नक्कीच एक चांगले टोटल करण्याचा प्रयत्न असेल. डावखुरा फलंदाज ओमकार बॅटिंग ट्रॅकवर, तसेच विरुद्ध पाहायला मिळतो आपल्याला ओमकार बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. तर पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यास यश प्राप्त होत आहे. काय सांगतील सर, अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. ओमकार वर्सेस ओमकार. ओमकार वर्सेस ओमकार. गणपती बाप्पांची दोन्ही नावं आहेत. सुरुवात आपण नक्कीच त्याच्याने करूया. मात्र बघूया कोण श्रेष्ठ ठरते. एका राशीचे 2 खेळाडू आमने सामने आहेत. यावेळेस पाकपडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आता एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. खूप चांगली गोलंदाजी ओमकारचं मी कौतुक करेल या ठिकाणी, कारण धावा फळकावर आल्या त्या 8 आणि आतापर्यंत पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केल्यानंतर हा चेंडू डॉट. सुरुवातीपासूनच अंडर प्रेशरमध्ये ठेवण्याचं काम या ठिकाणी मराठी वॉरियर्स अंधेरी या टीमला केलं आहे. निनाद स्पोर्ट्स विक्रोळी या टीमनं. डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्मनं राऊंड द विकेटचा अँगल पकडतोय. आपण क्रिकेटमध्ये पाहतोय डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज ही लढत सगळ्यात इम्पॉर्टंट मानली जाते क्रिकेटमध्ये. नक्कीच एक झुंज असते. डावखुरा फलंदाज राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. डावखुरा गोलंदाज एक क्रिकेटमध्ये झुंज आपण पाहतोय हे लेफ्ट हँडेड असते सर. डावखुऱ्याचा गोलंदाज ज्यावेळेस राऊंड द विकेट यूज करतो त्यावेळेस त्याचा अँगल क्युरेट होतो. जेव्हा चेंडू पडतो ना त्यावेळेस तो ऑफस्टम्पच्या भरपूर असा बाहेर टर्न होतो चेंडू, आणि ह्या अडचणी नक्कीच लेफ्ट हँड बॅटरला नक्कीच अडचणीमध्ये या अशा गोष्टी टाकू शकतात. आणि एक नक्कीच चांगली रणनीती मी म्हणेल ओमकार मार्फत या ठिकाणी उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. म्हणतात ना की सीधी उंगली से घी नाही निकला तो उंगली को टेढ़ा करना चाहिए. धावा सरळ बॅटने येत नाहीत तर कुठे ते उलटा करून धावा जमा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रयत्न करतात मात्र प्रयत्नात यश येत नाहीये. नक्कीच आपण एकही चौकार अजून लागला नाहीये. आपण कुठेतरी नक्कीच गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न किंवा एक तर फटकेबाजी एक हवाई सफर करण्याचा प्रयत्न असेल, पण हे उलटा शॉट सिलेक्ट करतायत मात्र त्यात कन्वर्ट करता येत नाहीये. पुन्हा एकदा ओमकाराचा 5वा चेंडू. धावफलक सिंगल फिगर 9. आता मात्र याच काय पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि ओमकार नक्कीच बाद होत आहेत. आकाश बाद होत आहेत. बॅटची एज लागते. यष्टीरक्षकाची अपील एज लागली होती त्याच कारणास्तव विकेटचं पतन. येट्स इट्स गॉन. ज्याप्रमाणे बघा जी खेळी सुरू आहे मराठा वॉरियर्स नावातच सगळं काय आहे. मराठा वॉरियर्स म्हटलं तर जो दणका मराठ्यांचा आहे ती सुरुवात या ठिकाणी होणं गरजेचं होतं. मात्र कुठेतरी मी निनाद स्पोर्ट्सचं कौतुक करेल, कारण आज कुठेतरी एक चांगली गोलंदाजी म्हणजे म्हणता येत ना की तेच धारदार गोलंदाजी कशी असायला हवी. निनाद स्पोर्ट्सच्या गोलंदाजानं ते दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. मातीचं विकेट आहे आणि या मातीच्या विकेटचा पुरेपूर फायदा प्रत्येक गोलंदाज निनाद स्पोर्ट्सचा उचलतोय. धावा आहेत फक्त आणि फक्त फळकावर त्या 9 धावा. नक्कीच मी कौतुक आकाशचं सुद्धा करेल. पंचांनी आऊट दिला नव्हता मात्र
एक प्रामाणिक खेळ आपण पाहतोय. सरळ त्यांनी मैदानाचा ओघ घेतला आणि येस आता मात्र काय घडतंय, वन बाउन्स येत आहेत, दमदार वजनदार जानदार. या इनिंग मधील प्रथम चौकार येतोय, 4 धावांनी धावफलक डबल फिगर, 13 रन्स ऑन दी बोर्ड. धावफलक 13 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 13 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. शेवटचं षटक सर, काय इथून नक्कीच 35 ते 30चा प्रयत्न असेल का सर? 15 झालेत नक्की, ज्याप्रमाणे आपण म्हटलं 13 झालेत, माफ करा, 35 ते 30. नक्कीच मी म्हणे 35 तर नको, पण कमीत कमी 30, कमीत कमी 6 चेंडू आहेत, कमीत कमी 30 धावसंख्येवर पोहोचण्याचा प्रयत्न करावा मराठा वॉरियर्स या टीमनं, जेणेकरून आपल्याकडे जे 3 गोलंदाज आपण यूज करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये, त्या 3 गोलंदाजांना ती लढण्याची ताकद, 30 धावा ज्या आहेत या त्या 3 गोलंदाजांना लढण्याची ताकद. मग रिक्वायर्ड रन किती होईल? कमीत कमी सुशांत 10चा रिक्वायर्ड 100 समोरच्या टीम समोर येईल आणि 10चा रिक्वायर्ड 100 या मैदानावर खूप महत्त्वपूर्ण ठरतोय. नक्कीच सर, इथून 30 जसं तुम्ही सांगतायत सर, 30च्या प्रयत्नासाठी 17 धावांची गरज असेल. 17 ते 16 धावा लगावल्या गेल्या की नक्कीच 30चा टार्गेट सेट होईल. मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज, अनिश्चिततेचा खेळ आहे. किती धावा लगावल्या जाऊ शकतात, कधी 6 येतात, कधी 36 येतात, कधी 10, कधी 16. नक्कीच एक टार्गेट सेट करण्यासाठी इथून ते 14 ते 15 धावांची आवश्यकता आणि एक 30 ते 32चा टोटल, एक समाधानकारक टोटल आपण संघासाठी ठेवू शकतो. इथून शेवटचं षटक असेल. बॉलिंग ट्रॅकवर प्रिन्स येतोय, बॉलिंग ट्रॅकवर आणि डावकर फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर ओमकार इज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. ओमकारचा फटका फसतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. 1 बाउन्स केला गेला, 2 धावांचा प्रयत्न होतोय. सहजरित्या 2 धाव पूर्ण, 2 धावाने धाव फलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 15 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या चेंडूवर सर लोअर फुलटॉ चेंडू आणि मात्र कनेक्शन होत नाहीये. 2 धावा येतात, काय सांगतील सर? या गोलंदाजी मला आर्म ॲक्शन आवडली, खूप चांगले आर्म ॲक्शन आहे आणि कदाचित त्या आर्म ॲक्शनमुळे बॅटर कदाचित फसला जातोय. प्रिन्स खूप चांगले आर्म ॲक्शन म्हणजे बॅकहँड डिलिव्हरी जसा करतो एखादा गोलंदाज, तशाप्रमाणे ही गोलंदाजी आपण पाहतोय. लाईन खराब, पंच वळत आहेत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर धावसंख्या झाली 16. नक्कीच सर, तुम्ही आर्म ॲक्शन बद्दल म्हणजे पाहायला गेलं तर पाकिस्तानी गोलंदाज शोएल तन्वीर पाकिस्तानी गोलंदाज अशीच सिमिलर आर्म ॲक्शन पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. सुरेख खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. धावफलक 17चा खतरा असतो क्रिकेटमध्ये किंवा सर्व गोष्टीमध्ये आपण पाहतोय. 17 नंबर हा खतरा पाहायला मिळतोय. इथून मात्र काय घडतंय, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, 2 आणि 2 वाईट, एक दुहेरी धाव आणि 2 अतिरिक्त. म्हणजे असं म्हणूया आपण की या गोलंदाजाचा पहिला चेंडू तब्बल 4 धावा देऊन गेलाय समोरच्या संघाला. धावा झाल्या 17. गोलंदाज प्रिन्स पुन्हा एकदा तयार. समोर आहेत ओमकार लेफ्ट हँड बॅटर आणि या मैदानावर जर आपण हवेची जर दिशा पाहिली, बॅट चेंज इज गॉन. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. नक्कीच सुरेख चेंडू हातात आहेत. आता मात्र काय केलं, काय चेंजेस केले तर बॉलिंगची एंड चेंज केले, त्यांनी साईड चेंज केले. लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेटचा वारा केला आणि त्याच कारणास्तव ऑफचा चेंडू सलग 2 वाईट लेगला हाताळले होते. त्यानंतर ऑफचा चेंडू बॅटची एज लागते आणि विकेट किपरचा यशस्वी झेल. हा देखील चेंडू नक्कीच जर आपण रिप्ले पाहिला बघा कशा प्रकारे हा चेंडू देखील व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू होता. म्हणतात ना की रस्त्यावर जाणाऱ्या मुलीला कधी छेडायचं नसतं, त्याप्रमाणे हा चेंडू वाईट होता आणि या चेंडूला मात्र छेडखाणी करण्याचा बॅटरनं प्रयत्न केला, तो त्याला महागात पडला. महत्वपूर्ण विकेट. ओमकार सारखा सेट बॅटर त्या ठिकाणी होता, तो बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय. धावा झाल्यात 17. प्रिन्स कौतुक असेल, कारण आता मात्र नक्कीच या विकेटनं या मुलाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. नक्कीच इथून मात्र 17वर 4 विकेट, 4 गडी बाद, 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय प्रिन्स. कमेंट्री बॉक्स एंड करून आता मात्र याच उडवलाय. काय घडतंय, काय बिघडतंय, नक्कीच येतील धावा. 6 षटकार, 6 धावा, आरपार दमदार वजनदार जानदार सिक्सर, 6 धावा. धावफलक 6 ने पुढे जाते. एकंदरीत 23 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट.
चला 444-1 अचोले स्पोर्ट्स वर्सेस चॅलेंजर सुमित 11 नालासोपारा. दोन्ही टीम कॅप्टन टॉस करून घ्या लगेचच आपण. धावा 23. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा षटकार मात्र नक्कीच ऊर्जा देऊन जाईल. मिस्तान स्टोका फटका फसला. यष्टीरक्षक झेलच्या खाली येतोय. आणखीन एक विकेट डाऊन. मिस्टर विशाल देखील परतीच्या मार्गी आउट. विशाल आउट होतात. मात्र काय करतायत तर संघाला एक मोठा फटका देऊन जातात. गेले 12 चेंडूमध्ये फक्त एक चौकार आला होता. ते काय त्याचं काम त्याची भरपाई विशालाने महत्त्वाच्या क्षणी 2 चेंडूमध्ये 6 धावा करून गेल्या. 300च्या स्ट्राईक रेटने खेळलाय. एक महत्त्वाच्या षटकाराची आवश्यकता असताना विशालाने ठोकून गेलाय. आता मात्र न्यू बॅटरमध्ये निखिल शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावफलक 23. सर आपण पाहिलं होतं इथून एक मोठा फटका आणि 30 धावांचं टार्गेट. आपण नक्की सांगितलं ॲटलिस्ट 10च्या सरासरीचा टार्गेट सेट करायला पाहिजे. दुपारचं सत्र आहे मैदानामध्ये. नक्कीच यानंतर हवेचा ओघ सुरू होईल यात काही शंका नाही. सध्या तरी आपण 30 हे टार्गेट पकडून चालतोय. एक मोठ्या फटक्याची गरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. निखिल असेल स्ट्राईकवर. पुन्हा एकदा प्रिन्स करून मार्कवर. आता मात्र येस सुरेख चेंडू हातात आहेत आणि धावचीच्या स्वरूपात न्यू बॅटर मैदानाच्या बाहेर पडतायत निखिल. येस सर काय सांगतील सर गोलंदाजी बद्दल. डेड ऑन स्पॉटचा बॉल होता. अगदी यॉर्करचा मारा त्या ठिकाणी गोलंदाजाने केला होता आणि अशाच प्रकारे चेंडू हाताळायचे आहेत. पूर्ण कल्पना आहे स्लॉग ओव्हर आपण हाताळतोय. आपल्यावर हाणामारी नक्कीच होणार याची नक्कीच मी म्हणेन तंतोतंत कल्पना आहे प्रिन्सला. त्याच्यामुळे हा जो चेंडू टाकला गुड बॉल प्रिन्स. धावा झाल्या त्या तब्बल 23. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो राम. एक चेंडू अजूनही बाकी. एक षटकार ज्याप्रमाणे मी उल्लेख केला समोरच्या टीमला रिक्वायर्ड 10चा ठेवायचा आहे. षटकार अपेक्षित असेल. इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून गॅपमध्ये स्ट्रोक खेळाय. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने जातो. चेंडूला स्टॉप करतोय. नॉ स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. तिसऱ्याचा कॉल दिलाय. चेंडू गॅदर होईपर्यंत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर येत आहे 3 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या झाली मराठा वॉरियर्स अंधेरी या टीमची ती 26 आणि 27 धावा विजयासाठी दिले जात आहेत निनाद स्पोर्ट्स विक्रोलियन्स या टीमला. चला रेडी राहायचं आहे. 444-1 अचोले स्पोर्ट्स वर्सेस चॅलेंजर सुमित 11 नालासोपारा. या दोन्ही टीम कॅप्टन न टॉस करण्यासाठी यायचं आहे. झाला का टॉस. ओके टॉस विन कोण उडवत आहेत. सन्माननीय राजाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन केला जातोय. आपण ही स्पर्धा पाहतोय. पाटील परिवार पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. सन्माननीय राजाजी पाटील त्या पाटील परिवाराचे यांच्या शुभ हस्ते ती नाणेफेक केली गेली आणि टॉस विन कोण 444 अचोले का. स्पर्श 444 आचोळे. स्पर्श 444 आचोळे नाणेफेक जिंकलाय. समोर संघ आपण पाहतो चॅलेंजर सुमित 11 नालासोपारा. तर सामना सुरू करायचा आहे. 2 बॅटर मैदानात पाठवायचे. धावफलक 26 आणि 27 धावांचा लक्ष ठेवलंय. ते म्हणजे संघ मराठा वॉरियर्स अंधेरी संघाने निनाद स्पोर्ट विक्रोळी. चांगली गोलंदाजी आपल्याला तिखट गोलंदाजी मारा आपल्याला निनाद स्पोर्ट विक्रोळी संघाच्या मार्फत पाहायला मिळतोय. आता मध्ये त्यांना चांगली फलंदाजी गरज. 27 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 27 समीकरण. 2 बॅटर मैदान पाठवायचे. विनंती करतो मराठा वॉरियर्स प्लीज घाई करायची आहे. आपण सलग 7 दिवस ही स्पर्धा खेळवतोय. आज स्पर्धेतील 3रा दिवस आपण 7वा मॅच खेळतोय. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत स्पर्श 444 आचोळे स्पोर्ट्स विरुद्ध चॅलेंजर सुमित 11 नालासोपारा. आचोळे संघाने स्पर्श 11 444 आचोळे संघाने नाणेफेक जिंकले. टॉस नुकताच झाला. 2 बॅटर मैदान पाठवायचे. विनंती करतो मराठा वॉरियर्स बॉईज प्लीज. नक्कीच 2 बॅटर मैदानात येत आहेत. 27 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 27 समीकरण पाहायला मिळते.
इथे बॅट आहे. आपण पवेलियनमध्ये आपण समोरच्या कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय नाची स्पोर्ट्सचं विरार प्रीमियम बॅट आपण पाहायला मिळतंय. आपली बॅट इथे कोणी विसरलं असेल खेळाडू तर प्लीज घेऊन जायचे विनंती करतो. रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स. कोणाची बॅट असेल नाची स्पोर्ट्स विरार अरुण. सुशांत थोडंसं तुला मी थांबवतोय. विजय हजारे जी स्पर्धा सुरू आहे, ट्रॉफी सुरू आहे मित्रांनो, त्या ठिकाणी नक्कीच एक मुंबई टीमनं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. जवळजवळ बिहार, माफ करा, बिहार टीमनं एक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलाय. कारण 50 ओव्हरमध्ये 574 धावा बनवल्यात अरुणाचल टीमच्या विरुद्ध. त्याच्यामध्ये नक्कीच वैभव सूर्यवंशी ज्यांनी 84 चेंडूमध्ये 190 धावा कुठल्या. पियुष सिंगनं तब्बल 66 चेंडू 77 धावा. त्यानंतर आयुषनं जवळपास 56 चेंडूमध्ये 116 धावा. त्यानंतर एस गिनी ज्याने 40 चेंडूमध्ये 128 धावा कुठल्या आहेत. नक्कीच सुंदर रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 50 ओव्हरमध्ये 500च्या वर धावा आपण पाहायला मिळतोय. त्यामध्ये वैभव सूर्यवंशी एक कमालीची कामगिरी पाहायला मिळते. आपण मैदानाकडे वळतोय पुन्हा एकदा. 27 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू 27 समीकरण. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ओम प्रकाश आणि स्ट्राईकला बॅटर असेल तुषार डावखुरा बॅटर लेफ्ट हँडर पाहायला मिळतोय. टार्गेट काहीसं सोपंसं वाटतंय सर, मात्र काही होऊ शकतं. 18-27 समीकरण. सुशांत, इथे जर तुकाराम सर असते ना, त्यांनी म्हटलं 27 नाही आहे तरी 57 धावसंख्या आहे. 27 धावसंख्या म्हणजे 57 धावसंख्या आहे. त्याच्यामुळे 27 टार्गेट छोटं नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठले टार्गेट छोटं किंवा कुठले टार्गेट क्रिकेटमध्ये मोठं नाही आहे. तुमच्याकडे चांगले गोलंदाज असेल नक्कीच मित्र म्हणाले बेस्ट टार्गेट आहे तुमच्याकडे. बेस्ट टार्गेट तुम्ही आतापर्यंत उभारले. आपण क्षेत्ररक्षण पाहतोय सर. क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलंय. तसेच कामगिरी सुद्धा चांगली होते. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑफ स्पिनचा मारा पाहायला मिळतोय डावखुर फलंदाजासाठी. अप्रतिम सुरेख हाताळतात पहिला चेंडू. संघाचं खातं खोलं जातंय. बॅटची एज लागते, 1 धाव येते. संघाचं खातं श्रीगणेशा स्कोअरबोर्ड ओपन करत आहे. 1 रन आपण पाहतोय. 26 अजूनही 17-26. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं जातं. सर आपण क्षेत्ररक्षणाबद्दल काय म्हणतील? अप्रतिम. कारण त्यांनी जे पहिल्या चेंडूवर जी फील्ड लावली होती खास करून लेफ्ट हँड बॅटरसाठी, एकतर ऑफ ब्रेक तुझ्याकडे आहे म्हणजे खास करून लेफ्टीसाठी तो ऑफ ब्रेक असेल ना, जनरल तो लेग ब्रेक आहे. आणि त्याचा तोच प्रयत्न होता ज्याप्रमाणे गली लावली होती, थर्डमॅन होता, त्यानंतर पॉईंट होता. म्हणजे 3 फिल्डर जे खास लावले होते त्यांच्याकडे तो झेल जाईल या प्रयत्नामध्ये तो चेंडू त्यांनी टाकला होता. खूप चांगली गोलंदाजी. कारण मातीची विकेट आहे, स्विन या मुलाकडे आहे, त्याच्यामुळे नक्कीच चांगला टर्न कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. जसं क्षेत्ररक्षण तसेच योग्य गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवर. आता मात्र सुरेख फटका आणि इट्स गॉन. नक्कीच पाहायला होतं. चेसिंग होती आणि चेसिस कंप्लीट पाहायला मिळते. सुंदर रनिंग आणि झेलवर येता येतं. येस विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन. इट्स गॉन. हिमांशू बॅक टू द पवेलियन. धाव फलक आहे ते म्हणजे 1 धाव 1 गडी बाद 2 विकेटच्या 2 चेंडूच्या सामोर येतात. काय सांगते सर? कशा प्रकारे हा चेंडू टाकला की की डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हिमांशू या ठिकाणी बाद होतोय. आपला रिप्ले तुम्ही पाहू शकाल. बघा कशा प्रकारे यावेळेस विथ द स्विन क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता आणि या ठिकाणी हा फटका पुरेपूर फसला. खास करून मी फिल्डरचं देखील कौतुक करेल कारण लांब चेस हा झेल होता. खूप चांगला हा झेल त्याने चेस केला. कौतुक असेल. आणि पहिला धक्का, कारण टोटल ज्यावेळेस छोटं असतं, मी म्हणतो 27 नाही 57 धावसंख्या आहे. ज्यावेळेस टोटल छोटं असतं त्यावेळेस अशा विकेट खूप महत्त्वपूर्ण असतात. धावसंख्या तर 57 आहेत. गोलंदाज सुद्धा 57 आहे सर. गोलंदाज सुद्धा 57 पाहायला मिळतोय. ओमप्रकाश पुन्हा एकदा. आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॅट अँड बॉलचं कनेक्शन खास होत नाहीये. त्याच कारणास्तव 1 धाव सहज पूर्ण होते. 1 धावाने धावफलक जवळपास एकंदरीत 2 आकड्यावर. 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. समीकरण पाहतोय अजूनही 25ची गरज सर. त्यासाठी म्हटलं ना मी सुशांत की तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला असेल ना तर 27 धावसंख्या तुमच्यासाठी बेस्ट आहे. या मातीच्या विकेटवरही 27 धावसंख्या तुमच्यासाठी बेस्ट आहे. ते आतापर्यंत तर मी तरी म्हणेल खास करून दाखवून दिले मराठा वॉरियर्स सेट अंधेरी टीमनं. येस आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. फक्त इतकंच मी तुमच्याकडे तुम्हाला विनंती करतो की वेळ वाचवा. बघा मैदानाच्या आतमध्ये वेळ जास्त यूज करू नका. आता मात्र हा खराब चेंडू आणि यस खडे खेळलेला मनसुबा आणि यस प्रयत्न सक्सेसफुल. षटकार 6 धावा. खराब लाईन पाहायला मिळते. आता मात्र सर रिप्ले मध्ये आपण पाहतोय खराब लाईन पाहायला मिळते. कौतुक केलं होतं मात्र जागा बनवली आणि 6 धावा येत आहेत. आता मात्र धावफलक साने पुढे सरते जवळपास एकंदरीत 8 या आकड्यावर. 8 धावा 1 गडी बाद.
बॅटरच्या रेंजपासून थोडंसं लांब राहायचं होतं, मात्र हा स्ट्रोक बनवला बॅटर्सनं. बघा म्हटलं होतं मगाशी मी की चेंडूच्या मिरिटवर जाऊन खेळणं गरजेचं आहे. हा चेंडूच्या मिरिटवर गेला, कारण मला स्ट्रोक बनवायचे, ज्याप्रमाणे चेंडू टर्न होतोय त्याच्यावर चेंडूच्या मिरिटवर जाऊन खेळायचं आहे. यावेळेस देखील चांगली लाईन, फटका फसला आहे की आउट ऑफ द पार्क आहे. मात्र यस, यावेळेस देखील बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. हा देखील चेंडू 6 धावांसाठी षटकार. नक्कीच समालोचन कक्षाला संवादन करतायत, समाधान कक्षाला अभिवादन करतायत आणि सलग 2 चेंडू 2 षटकार. सर आपण पहिले 2 चेंडू 3 चेंडू आपण कौतुक केलं, त्यानंतर मात्र काय घडतंय? डावखुरा फलंदाज हा महागडा समोर ठरतोय. अप्रतिम गोलंदाजी होती ओमप्रकाशची, त्यानंतर मात्र आता मात्र यस पाहायला मिळत आहे सलग 3 चेंडूवर 3 षटकार, 6 धावा येत आहेत. पुन्हा एकदा हा फटका आपण पाहूया सर, कसा होता, काय उल्लेख करतील या फटक्याबद्दल सर? टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक अँड टी फॉर टेम्परामेंट. काय स्ट्रोक खेळ आहे, अतिशय देखणा. टेनिस क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, असे स्ट्रोक खूप कौतुकास्पद. अगदी पॅडचा बघा, अगदी यॉर्कर चेंडू होतो, पॅडवर होता आणि तिथून मात्र चेंडूला खास करून उचललं गेलं. म्हणायचं गेलं तर इतकंच मी म्हणू शकतो, पिक केलं गेलंय आणि क्लास तो हॅट्रिक म्हणणार नाही, म्हणजे षटकाराची तिकडी या ठिकाणी मात्र उभारलंय तुषारनं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20. नक्कीच सर, अप्रतिम फटकेबाजी तुषारच्या मार्फत. पहिला चेंडू सिंगल काढला होता, त्यानंतर नॉनस्ट्राईकला गेला, एक गडी बाद झाला, पुन्हा एकदा त्याला स्ट्राईक भेटली. त्या स्ट्राईक भेटल्यानंतर त्यांनी काय केलंय? 3 चेंडूवर 3 षटकार, 2 धावा होत्या 3 चेंडू नंतर, 18 धावा ठोकल्या आहेत आणि धावफलक डबल फिगर 20 रन्स. राम गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अजूनही 12-7. आता मात्र सामना एकाहाती पाहायला मिळतो आपला. तुषार सुद्धा मैदानामध्ये आहे. 12-7चं समीकरण. पुन्हा एकदा अपील केली जाते पंचांना लेग बिफोरची, मात्र बॅटची एज लागते, त्याच कारण एक धाव येते. काय करतायत तर फलंदाज राज, तुषार लयमध्ये आहे, फॉर्ममध्ये आहे, म्हणून त्याला सिंगल काढून द्यायचा प्रयत्न करतात. फ्लिक ऑफ द रिक्स खेळायचं होतं आणि बघा आता थोडंसं दडपण कमी झालंय. निदान स्पोर्ट्स विक्रोली या टीमचं दडपण कमी झालंय पूर्णतः. त्यांना आता नक्कीच मी म्हणेल कल्पना आहे की आता आपण मॅचमध्ये आहोत. या ठिकाणी जर काही विकेट अगदी गुलदस्त्यामध्ये काढल्या, इथून एक क्रिकेट आहे, मगाशी तू म्हटलं क्रिकेटमध्ये म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याच्यामुळे इथून जर काही विकेट हाती आल्या तर या मॅचमध्ये वापसी करू शकतोय मराठा वॉरियर्स. स्पर्श 4-4 डिसिजन आपला. स्पर्श 4-4-1 आचोळे संघ. क्षेत्ररक्षण निवडले, फिल्डिंग नाणेफेक जिंकले आणि फिल्डिंग निवडले. आपण मॅचकडे होते. पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. अतिरिक्त उसळी घेतोय चेंडू, फुलटॉस चेंडू, नो येतोय. धावफलक 22 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही आता मात्र इथून औपचारिकता आपण बोलू शकतो, कारण फलंदाज तुषार असेल, 5 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा राम टू तुषार. बॅट अँड बॉलचा आकर्षण नाही, खेळण्याचा मनसुबा, त्याच कारणाचं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता येते. फ्री हिटचा चेंडू निर्धाव जातोय. धावफलक एकंदरीत 22 रन्स. अजूनही 5 धावांची गरज. 10 चेंडू 5चं समीकरण. तुषार असेल नक्कीच सामना फिनिश करतो का या चेंडू आपण पाहूया. येस, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी रामची, कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. धावफलक 22 स्थिर होतोय. 5 धावांची गरज. सर काय सांगतील आता मात्र 2 चेंडू बद्दल, काय उल्लेख करतील? क्रिकेटचा खेळ आहे बघ, मी म्हटलं की इथून जर काही विकेट गुलदस्त्यामध्ये प्राप्त झाल्या, मॅचमध्ये वापसी मराठा संघ करू शकते. मराठा वॉरियर्स आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकलेत, अजूनही तुला 3 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. मॅचमध्ये कमबॅक. मिस्टर स्टोक आहे, फटका बसलाय, विकेट यस, इथे विकेट आली आहे, इथे विकेट आली आहे. मराठा वॉरियर्स म्हणतोय मॅच अजून संपली नाही आहे, तर आमच्याकडे अजूनही क्षमता आहे, आम्ही ही मॅच जिंकू शकतोय. गुड बॉलिंग मिस्टर राम. नक्कीच सर, अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव हाताळले, ते पण कोणत्या बॅट्समॅन समोर ज्यांनी 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते. चांगले चेंडू त्याने षटकार ठोकले होते. आता मात्र त्याला आपल्या गोलंदाजीने त्याने चांगला जसा त्याचा रिवेंज घेतलाय. नक्कीच 2 डॉट आणि त्यानंतर विकेटचं पतन. आता मात्र समीकरण बदलतंय थोडंसं. 5ची गरज, 8-5. 8-5ची मॅच आहे आणि या 8-5च्या मॅचवर तुकाराम सर नेहमीच एक चांगला उल्लेख करतात. 8-5ची मॅच ही अप्रतिम आपण पाहिले गेलेली आहे आणि नेहमी आलेली सुद्धा आहे. इथे जर झहीरभाई असते ना, तर झहीरभाईने एक म्हटलं असतं, मन में ठान ली तो हार है, मन में ठान ली तो जीत है. झहीरभाईने नेहमीच म्हटलं असतं. बघा, तुम्ही मनाने कधी मैदानाच्या आतमध्ये खचून जाऊ नका. कधी कुठला वेळ तुमची साथ देईल यात काही
वाद नाही. आणि ह्यावेळेस मी म्हणेन जे नाव आहे गोलंदाजाचं राम, आणि जी कामगिरी या ठिकाणी केली, आता इथून जर 2 चेंडू डॉट आले ना, इथून 2 चेंडू डॉट, मराठा वॉरियर्स मी तर म्हणेल या मॅचमध्ये मराठा वॉरियर्स येणार. राम यांनी मॅचमध्ये अजून जिवंत ठेवलंय मराठा वॉरियर्स संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये जयराम. आता मात्र पुन्हा एकदा शूट लागते, नक्कीच पाहूया. क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण, झेल घ्यायची संधी होती, एक धाव सुद्धा गेली असती आणि सलग दुसरा विकेट सुद्धा गेला असता. सुरेख प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय मात्र यश येत नाहीये. सुरेख गोलंदाजी रामची. आपण काय सांगतील सर? 7-4चं समीकरण. दैव देतं आणि कर्म नेतं, अशातला खेळ झाला या ठिकाणी. कारण बघा, संधी निर्माण केली होती गोलंदाजांना, मात्र त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकांना करणं गरजेचं होतं. काही तुम्ही म्हटलं की हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील या मॅचमध्ये वापसी करण्यासाठी. धावा झाल्यात त्या म्हणजे 23, अजूनही 4 धावांची गरज. मॅच संपली नाही आहे. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळायचं होतं. हा चेंडू ते डॉट, तो जर कॅच पकडला असता, तो कॅच पकडला असता 6 चेंडू 5, 6 चेंडू 5 हे समीकरण दिसलं असतं. आता 6 चेंडू 4. गुड बॉलिंग, कौतुक करेल मी रामचं. रामनं काय केलंय, भले नक्कीच काही चुका रामकडून घडल्या, मात्र या चुकांवर पांघरून घालण्याचं काम म्हणजे डॉट बॉल आणि विकेट जे रामने काढले आहेत, या सर्व चुकांवर पांघरून घालण्याचं काम रामने केले आहेत. मॅचमध्ये वापस करून दिले रामनं, ती म्हणजे मराठा वॉरियर्स या टीमला. नक्कीच सर, आपण रामचं कौतुक करूया. डॉट तर हाताळलेत, मात्र एक महत्वाचा विकेट घेतलाय, महत्वाचा विकेट घेतलाय. बघा, कंपॅरिझन आपण पाहू शकाल कशाप्रकारे मराठा वॉरियर्स ज्यावेळेस बॅटिंग करतो त्यावेळेस 13 धावा 3 विकेट मराठा वॉरियर्स या होत्या. निना स्पोर्ट्स बघा 23 धावा 2 विकेट. कंपॅरिझन नक्कीच निना स्पोर्ट्स या टीमहून अधिक पटीने पुढे आहे. मात्र मॅच आहे, क्रिकेटचा खेळ आहे, म्हणतात ना क्रिकेटचा खेळ आणि सरड्याचा रंग कधी बदलेल कोणीही सांगू शकणार नाहीये. 6 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 4. मॅच ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंगच्या दिशेने 1 बाउन्स केला की 2 धावाचा प्रयत्न. पाहूया काय करताय. येस, कॉलिंग नाहीये, कलेक्शन नाहीये, क्षेत्ररक्षण चुकतोय आणि फलंदाज सुद्धा चुकला होता. त्याच कारणानं 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते सेकंद इथं 25. इथे कॉलिंग इम्पॉर्टंट होती, क्षेत्ररक्षक थोडा चुकतोय. यष्टीरक्षक कलेक्शन केलं असतं, गॅदर केलं असतं तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. काय सांगतील सर? खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि मी म्हणेन यष्टीरक्षकांना थोडंसं खाली वाकणं गरजेचं होतं इथून. मात्र कुठेतरी तो अंगाला अडवण्याचा प्रयत्न केला. 2 धावा झाल्या आहेत, 2 धावा करायच्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ आहे, मात्र जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकणार नाही आहोत. 2 करायचे आहेत, चेंडू शिल्लक आहे ते 4. गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट. ज्या काही चुका घडल्या आहेत त्याच्यामुळे इथे मात्र सावध पवित्रा घेतला आहे, तो म्हणजेच निना स्पोर्ट्स विक्रोली या टीमनं. सिंगल स्कोर या ठिकाणी लेवल होतोय. एका धावीची गरज विजयासाठी. कौतुक खरोखर वारंवार मी कौतुक रामचं करेन. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल ओमप्रकाशच्या 20 धावा कुठल्या होत्या. अक्षरशः त्या मॅचची पूर्णतः हवा काढली होती. मात्र रामनं काय केलंय तर नक्कीच ऊर्जा देण्याचं काम केलं रामनं. या मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी करू दिली ती मराठा वॉरियर्स या टीमला. आणि इथून असं वाटतं कदाचित की काही चेंडू पुन्हा डॉट येतील आणि मराठा वॉरियर्स अगदी ड्रायव्हिंग सीटवर बसतो की काय. मात्र नक्कीच सेन्सिबल क्रिकेट. वेल डन निना स्पोर्ट्स विक्रोली. आता कुठेतरी नक्कीच बुद्धीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं, कारण मोठ्या फटक्याने सगळी कामं होतात असं नाहीये. काही चेंडू सिंगल डबलनं देखील खेळणं गरजेचं आहे. मिस्टर स्टोकर फटका फसलाय, मागे फिल्डर आहे. इथे देखील अजूनही मॅच संपली नाहीये, कारण 1 धाव करायचे. विकेट डाऊन, आउट. नक्कीच टीमचं नाव काय मराठा वॉरियर्स. मॅच सोडणार नाही आम्ही. 3-1चं समीकरण आहे. राज याचा खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन, त्याच कारणासह याच विकेटचं पतन. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न, मात्र थोडंसं समीकरण आपण पाहतोय तर अजूनही पालड निना स्पोर्ट्स विक्रोळी संघाचं जड असेल. म्हणजे त्या मराठा वॉरियर्स खेळतो म्हणून मी नक्कीच एक आवर्जून म्हणेल, खास करून सुशांत मोडेल पण वाकणार नाहीये. मराठा वॉरियर्स खेळतायत. जोपर्यंत तुम्ही 1 धाव काढत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष ज्याप्रमाणे आम्ही करतो त्याप्रमाणे संघर्ष तुम्हाला देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 धाव कंपल्सरी चेसिंग करायची आहे धावा तुम्हाला. त्याच्यामुळे ही 1 धाव तुम्हाला करायची आहे आणि ती 1 धाव मराठा वॉरियर्सला थांबवायची आहे. चला, न्यू बॅटर कोण आलाय नाव सांगा.
जय बघा विजय मिळवून देणार का आपल्या टीमला. मैदानात आलाय जय. गोलंदाज आकाश. 3 चेंडू 1 धाव काढायची आहे. सोपं वाटत नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावर 1 धाव करणं म्हणजे चांगला चेंडू आहे. संधी आहे या ठिकाणी, संधी आहे. काय घडलंय म्हटलंय ना, 1 धाव करणं या मैदानावर सोपं नाहीये. या वेळेस देखील विकेट डाऊन, मॅच संपली नाहीये. 2 चेंडू 1 धावेची गरज. नक्कीच सर, तुम्ही नुकताच उल्लेख केला होता. मराठा टीम आहे, नक्कीच मॉडेल पण वागणार नाहीत. तुम्ही जोपर्यंत 1 धाव करत नाहीत तोपर्यंत आम्ही मॅच सोडणार नाहीत. नक्कीच औपचारिकता होती, आता मात्र गरज आहे. 2-1चं समीकरण. इथे तुकाराम मांगले सर सांगतात 2-1 नाही आहेत, इथे 1-2 आहेत. इथून 1-2 आहेत. आपण पाहतोय 2 बॉल 1 ची गरज. 4 बॉल 1 होते, 2 सलग चेंडू 2 गडी बाद. आता मात्र धावचीच्या सुरुवात बाद होत आहेत. काय सांगतील सर? मगाच पासून मराठा वॉरियर्स अंधेरी संघ टेन्शन मध्ये होता. आता मी तर म्हणे निनाद स्पोर्ट्स विक्रोळी संघ टेन्शन मध्ये आहे. 2 मध्ये 1 करायचे. क्या वाद आहे. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय आणि या ठिकाणी निनाद स्पोर्ट्स विक्रोळी हा संघ विजय होतोय. मात्र नक्कीच कौतुक मराठा वॉरियर्स, काय लढत दिली आहे. सामना होता कुठे बघा, पहिल्याच षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या होत्या. टार्गेट दिलं होतं ते म्हणजेच 27-12 मध्ये 7 बनवायच्या होत्या आणि या 7 धावा बनवण्यासाठी तब्बल निनाद स्पोर्ट्स विक्रोळी या टीमनं 11 चेंडू यूज केले. त्याच्यामुळे नक्कीच मराठा वॉरियर्स संघ जरी पराभूत झाला, मात्र जी आज लढत या ठिकाणी पाहिले ना, ती मात्र अफलातून अप्रतिम. प्रेक्षकांनी